आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये रबाळे MIDC पोलीस स्टेशनला घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखेच्या कक्ष 1ला तांत्रिक विश्लेषणाद्वारे CCTV ॲनालिसिसद्वारे एक आरोपीची माहिती मिळाली, ज्याचं नाव लक्ष्मण सुरेश शिवशरण आहे आणि त्याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली। अधिक चौकशी दरम्यान असं लक्षात आलं की या आरोपींनी नवी मुंबई परिसरामध्ये 13 घरफोडीचे गुन्हे केलेले आहेत। त्याच्यावर पूर्वीचे 49 गुन्हे आहेत आणि या आरोपीकडून 21,25,000 रुपयांचा सोने तसेच चांदीचा घरफोडीमध्ये चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। यामध्ये रबाळे पोलीस स्टेशनचे 4 गुन्हे आहेत, रबाळे MIDCचे 5 गुन्हे आहेत, कोपरखैरनेचे 2, वाशीचा 1 आणि तुर्भे पोलीस स्टेशनचा 1 असे गुन्हे त्या आरोपीवरती दाखल आहेत। MIDC परिसरातले रेकी करून बंद घराचं फोडायचा आणि तो सराईत होता, त्यामुळं म्हणजे बरेच गुन्हे आता जस्ट नोव्हेंबरमध्ये जामिनावरती येऊन परत त्यांनी एवढे गुन्हे केलेले आहेत। पडपट्टी परिसरामध्ये गुन्हे केलेले आहेत त्यांनी आणि बंद घराची रेकी करून केलेले आहेत। मग ते कुठल्याही परिसरात म्हणजे हा चोरा करूनच जगणारा आहे समज, त्याचा व्यवसाय वगैरे अविवाहित आहे। विवाहित आहे का? नाही, विकले होते ते आम्ही हस्तगत केले आहे। त्याची अजून PC आमच्याकडे आहे। दरम्यान अजून चौकशीत काही निष्पन्न झालं तर आम्ही पुढील कारवाई करू। तपासामध्ये त्यांनी त्या मुद्देमालाची काय विल्हेवाट लावलेली आहे ते आम्ही घेतलेलं आहे आणि ते एव्हिडेन्शियरी त्याला व्हॅल्यू असल्यामुळे मी सध्या ते डिस्क्लोज करू शकत नाही। ते 24 वगैरे पर्यंत पोहोचतो आम्ही। ह्यांनी जे दागिने आहेत ते गहाण ठेवले होते एका ठिकाणी आणि काही ठिकाणी लपून ठेवले होते, ते सगळीकडून आपण हस्तगत केलेलं आहे। केलं तर त्याचं खूप सखोल इंटरोगेशन करावं लागतं आणि ते मी सांगेन आमचे सिनियर PI विकास घोडके, निलेश महाडिक API आणि PSI बोरुडे आणि त्यांची पूर्ण टीम, ज्यामध्ये काही आमचे लोक खास विशेष टेक्निकल ॲनालिसिसवरती पण आहेत, म्हणजे त्याचा फोनचं काही मूवमेंट असेल, CCTV ॲनालिसिस असेल आणि इतर काही डेटाचं माहिती मिळवण्यासाठी ते सगळ्यांची मी नावं सांगेन। ASI अशोक खैरे, हवालदार चंद्रकांत कदम, हवालदार विश्वास भोईर, महिला पोलीस हवालदार अंजली विशे, पोलीस नाईक अजहर मिर्झा, पोलीस शिपाई सचिन पाटील, भारत सानप, विशाल सावरकर आणि महिला पोलीस शिपाई स्नेहा घोरपडे या सगळ्यांनी खूप मेहनत घेऊन हे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि प्रत्येक गुन्ह्यामध्ये ऑलमोस्ट 80% वर मुद्देमाल रिकवर झालेला आहे। हे चालू वर्षातले नवीन गुन्हे आहेत। 49 गुन्हे आहेत। त्यांनी विचारलं की जुने कधीचे, तर ते 24 पासूनचे आहेत। काही मिळाले फार नव्हती, किरकोळ स्वरूपाची कॅश गेलेली होती, जास्त करून सोन्याचे आणि चांदीचे दागिने गेलेले। साधारणतः रात्रीच्या वेळेला दिवसा कसं दिवसा जास्त घरफोडीचं कलम असते आहे की जे घर बंद आहे त्याला अनाधिकाराने प्रवेश करून त्यांनी तिथे चोरी केलेली आहे।